नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानावर प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि भारतीय संविधानावरचे हे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, कोणत्या घटना दुरुस्ती अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली? याचे उत्तर आहे 42वी दुरुस्ती। प्रश्न दुसरा, संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? याचे उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना संविधानाचे जनक म्हणतात। प्रश्न तिसरा, संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहे? याचे उत्तर आहे भाग 3 अनुच्छेद 12 ते 35। प्रश्न चौथा, पहिली घटना दुरुस्ती केव्हा झाली? याचे उत्तर आहे सन 1951ला पहिली घटना दुरुस्ती झाली। प्रश्न चौथा, स्वातंत्र्यानंतर संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न पाचवा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचे उत्तर आहे 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली। प्रश्न सहावा, राज्यसभा आणि लोकसभेच्या बैठका बोलवण्याचा आणि स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचे उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न सातवा, भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार आहे? याचे उत्तर आहे कलम 72। प्रश्न आठवा, मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत आहे? याचे उत्तर आहे 6 ते 14 वर्ष। प्रश्न नववा, पंचायत निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती पाहिजे? याचे उत्तर आहे 21 वर्ष। प्रश्न 10वा, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी केलेले विधेयक कोणाकडे पाठवले जाते? याचे उत्तर आहे राष्ट्रपतीकडे। प्रश्न 11वा, मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केव्हा करण्यात आले? याचे उत्तर होईल 1989ची 61वी घटना दुरुस्ती। प्रश्न 12वा, महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 1 मे 1960ला। प्रश्न 13वा, कलम 76 कशा संबंधित आहे? याचे उत्तर आहे भारताचे महान्यायवादी। प्रश्न 14वा, संविधान सभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे हरिश्चंद्र मुखर्जी। प्रश्न 15वा, वार्षिक आर्थिक विवरणाची तरतूद कोणत्या लेखात नमूद केली आहे? याचे उत्तर आहे अनुच्छेद 112। प्रश्न 16वा, संसदेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये कमाल किती अंतर असू शकते? याचे उत्तर आहे 6 महिने। प्रश्न 17वा, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आला आहे? याचे उत्तर आहे 44व्या घटना दुरुस्तीने आणि ती कधी झाली होती? 1978ला। प्रश्न 18वा, 61वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? याचे उत्तर आहे मतदानाचे वय 21 ते 18 वर्ष कमी केले।
प्रश्न 19वा संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? याचे उत्तर आहे 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक झाली. प्रश्न 20वा राजघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहे? याचे उत्तर आहे भाग 4 अनुच्छेद 36 ते 51. प्रश्न 21वा संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडली गेली? याचे उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती कायदा आणि तो 1976ला झाला होता. प्रश्न 22वा आपली राज्यघटना कधीपासून लागू झाली? याचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950 पासून आपली राजघटना लागू झाली. प्रश्न 23वा मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राजघटनेतून घेतले आहेत? याचे उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 24वा राष्ट्रपतीवर कोणत्या कलमाखाली महाभियोग चालवला जाऊ शकतो? याचे उत्तर आहे कलम 61. प्रश्न 25वा मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात वर्णन केले आहेत? याचे उत्तर आहे अनुच्छेद 51 प्रश्न 26वा समानतेचा अधिकार कोणत्या कलमात नमूद केला आहे? याचे उत्तर आहे कलम 14 ते 18. प्रश्न 27वा कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी घटनादुरुस्ती म्हणून ओळखतात? याचे उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. याच घटनादुरुस्तीला मिनी घटनादुरुस्ती असेही म्हणतात. प्रश्न 28वा भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता संपविण्याची तरतूद आहे? याचे उत्तर आहे कलम 17. प्रश्न 29वा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचे उत्तर आहे 1993 मध्ये. प्रश्न 30वा पहिल्या लोकसभा निवडणूक कधी झाल्या? याचे उत्तर आहे 1951 ते 1952. प्रश्न 31वा नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.